रेल्वे ग्रुप डीच्या परीक्षेचा अभ्यास नेमका काय असतो, सिलेबस काय असतो, याच्याबद्दल मित्रांनो आपण आता बोलणार आहे. जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान 25 गुणांसाठी असणार आहे. मॅथमॅटिक्स गणित 25 गुणांसाठी असणार आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यावरती 30 प्रश्न असणार आहेत. जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, याच्यावरती 20 गुण असणार आहेत. आता सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, त्यानंतर बायोलॉजी असेल, याच्याबद्दलचे प्रश्न असतील, तंत्रज्ञानात्मक प्रश्न त्याच्यामध्ये असतील. आणि सामान्य ज्ञान याच्यामध्ये काय असेल, इतिहास, भूगोल, तुमचं राज्यघटना, अर्थशास्त्र, हे सगळे प्रश्न आणि करंट अफेअर्स चालू घडामोडी, हे मित्रांनो 20 गुणांसाठी असं 100 गुणांची परीक्षा आणि 100 प्रश्न असे असणार आहेत. आणि या परीक्षेसाठी वेळ असणार आहे 90 मिनिटे. 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ज्यांनी लेखनिक ठेवलेलं आहे, PWD विद्यार्थी वगैरे, तर त्यांच्यासाठी 30 मिनिट जास्त आहेत, 120 मिनिटांचा वेळ त्यांच्यासाठी असणार आहे. तर याच्यामध्ये बघा सिंपल दिलेलं आहे. जे सामान्य विज्ञान असणार आहे ते काय 10वीच्या लेवलचं असणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स ऑफ 10th स्टँडर्ड लेवल म्हटलं आहे. CBSE पॅटर्नचं म्हटलंय, तर कंसामध्ये CBSE टाकलंय. त्यामुळे तुम्हाला 10वीची लेवलचे पर्यंतचा अभ्यास करायचा आहे, पण CBSE लेवलच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बाकीचं जे दिलेलं आहे सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स वगैरे, तर इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले जे करंट अफेअर्स आहेत, त्यानंतर स्पोर्ट, कल्चर असेल, पर्सनॅलिटीज म्हणजे व्यक्तिविशेष म्हणजे समाजसेवक वगैरे असतील,